दिवस किती पटापट निघून जातात ना. आज मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार होता. सकाळची छान अशी देवपूजा करून घेतली. त्याच्यानंतर गुरुवारच्या पूजेची मांडणी करायची होती. तांब्या समयी आरती वगैरे सगळं घासून घेतलं, हार करून घेतला आणि त्याच्यानंतर मग पूजेची मांडणी करायला घेतलेली. तर छान अशी मांडणी करून घेतली. सगळी तयारी अगोदर केली ना तर मग जास्त काही गडबड वगैरे होत नाही. त्याच्यानंतर अगरबत्ती ओवाळून घेतली. संध्याकाळच्या वेळेला आरती करायची होती म्हणून मग अगोदर स्वयंपाक करून घेतला. तर इथे बटाटूची भाजी, दाल पालकचा गरगटा, चपाती आणि भात बनवायचा होता. सगळा स्वयंपाक करून घेतला. त्याच्यानंतर माझा उपवास होता, शाबू करून घेतला आणि शाबू हे खाल्ल्यानंतर इतकं डोकं दुखतं ना का काय माहिती. फराळाचं देवाला नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर ह्या दोघांना पण ताट करून दिलं. तर त्या ताईंनी पण छोलेची थोडी भाजी दिलेली होती. संध्याकाळच्या वेळेला प्रसादासाठी शिरा आणि पंचामृत बनवायचं होतं, ते बनवून घेतला. रोजची देवपूजा तर चांगली होतेच, पण अशी काहीतरी वेगळी पूजा केली ना तर इतकं घरामध्ये मन प्रसन्न होऊन जातं ना. छान अशी कहाणी वाचून घेतली. त्याच्यानंतर मग आरती वगैरे केली, देवाला नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.